नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो गुंतागुंतीचा असला तरी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, जागतिक पातळीवरचे राजकीय सिद्धांत भारतासारख्या प्रचंड व्यामिश्र समाजात जसेच्या तसे लागू करणं हे नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे. आणि आज आपण नेमकं हेच आव्हान कॉम्रेड शरद पाटील यांच्या एका अत्यंत रंजक वैचारिक प्रवासातून आणि त्यांनी मांडलेल्या नव्या सिद्धांतांतून उलगडून पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. पारंपरिक वर्गसंघर्षाची संकल्पना भारतात का रुजू शकली नाही? 1970च्या दशकानंतर आपल्याकडच्या विचारवंतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली होती. ती म्हणजे बाहेरून आयात केलेले निव्वळ आर्थिक वर्गसंघर्षाचे सिद्धांत भारतीय समाजाचं वास्तव समजून घेण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीत. इथली गरिबी, इथले प्रश्न हे फक्त कारखान्यातल्या कामगार आणि मालक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. ते इथल्या हजारो वर्ष जुन्या सामाजिक विषमतेत आणि उतरंडीत खोलवर अडकलेले आहेत. आणि म्हणूनच आता आपण पाहणार आहोत की अभिजात मार्क्सवादाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज का निर्माण झाली. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक तुलना करावी लागेल. पाश्चात्य देशांमधला जो मार्क्सवाद आहे ना, तो प्रामुख्याने कारखान्यांमधला वर्गसंघर्ष आणि कामगारांच्या जागृत मनावर लक्ष केंद्रित करतो, कारण तिथे भांडवलशाही आहे. पण भारतीय वास्तव काय आहे? इथल्या वास्तवात जात आणि पुरुषसत्ताक व्यवस्था अगदी नसानसात भिनलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही फक्त वर्ग किंवा क्लास या एकाच चष्म्यातून बघितलं तर इथलं जे सरंजामी आणि भांडवली व्यवस्थेचं भयंकर मिश्रण आहे ते तुमच्या लक्षातच येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर इथे शोषणाचा पाया फक्त पैसा नाहीये, तर जात देखील आहे. हाच तो महत्त्वाचा फरक आहे. याचाच परिणाम म्हणून 1970च्या दशकात एक मोठं वैचारिक प्रबोधन पाहायला मिळालं. दलित पॅन्थरसारख्या आक्रमक चळवळी उभ्या राहिल्या आणि नव्या दमाच्या विचारवंतांना हे स्पष्ट दिसू लागलं की आपल्याला एका नव्या सैद्धांतिक चौकटीची नितांत गरज आहे. प्रस्थापित डाव्या विचारसरणीला मर्यादा आहेत आणि जोपर्यंत आपण जातीच्या प्रश्नाला थेट भिडत नाही तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थाने क्रांती शक्यच नाही, हे शरद पाटील यांनी अगदी अचूक हेरलं होतं. यातूनच मग त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे मार्क्स फुले आंबेडकर समन्वय. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा आहे मा-फुआ म्हणजेच मार्क्स फुले आंबेडकरवाद. हा शरद पाटील यांचा एक नवा आणि क्रांतिकारी सिद्धांत होता. त्यांनी एक साधी पण महत्त्वाची गोष्ट ओळखली. आर्थिक शोषणाविरुद्ध लढायचा असेल तर मार्क्स आवश्यक आहेच, पण भारतातील ब्राह्मणी वर्चस्व आणि सांस्कृतिक शोषणाविरुद्ध जर लढा द्यायचा असेल तर ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तितकेच किंबहुना जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांनी या तीनही महान विचारांना एकत्र करून एक अत्यंत भक्कम अशी सैद्धांतिक चौकट उभी केली. हे वाक्य बघा, हे पाटील यांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट अधोरेखित करतं. एकाच वेळी अंत करणे हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते भारतामध्ये तुम्हाला भांडवलशाही विरुद्ध लढायचं असेल तर त्याचवेळी तुम्हाला जातीव्यवस्था आणि स्त्रियांचं शोषणही नष्ट करावं लागेल. हे तिन्ही चारही प्रश्न एकमेकांमध्ये एका जंजाळासारखे गुंतलेले आहेत. एकाला सोडून दुसऱ्यावर विजय मिळवणं अजिबात शक्य नाही. आता हा गुंता सोडवण्यासाठी पाटील यांनी थेट इतिहासाकडे धाव घेतली आणि जात व मातृसत्तेचा शोध सुरू केला. आता हा ऐतिहासिक प्रवास कसा घडला ते आपण एका कालरेषेतून पाहूया. पाटील यांनी एक अतिशय वेगळा ऐतिहासिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणतात की भारताचा अगदी सुरुवातीचा प्राचीन समाज हा मातृसत्ताक होता, म्हणजे निवृत्तीचा काळ, जिथे स्त्रियांकडे नेतृत्व होतं, शेतीचे अधिकार होते. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा याचं रूपांतर आधी आदिवासी वर्णव्यवस्थेत झालं आणि शेवटी स्त्रियांचे सर्व अधिकार हिरावून घेऊन आजची अत्यंत शोषक अशी सरंजामी जातीव्यवस्था निर्माण झाली. हा प्रवास पाहिला की आपल्या लक्षात येतं की विषमतेची पाळंमुळं नक्की कुठून आणि कशी सुरू झाली. इथूनच आपण या सिद्धांताच्या सर्वात गुंतागुंतीच्या पण ग्राउंड ब्रेकिंग अशा संकल्पनेकडे वळतो, ती म्हणजे जातीची नेणीव. पाटील यांच्या मांडणीचा हा खऱ्या अर्थाने गाभा आहे. नेणीव म्हणजे नेमकं काय? तर त्यांच्या मते जात ही फक्त समाजात बाहेर दिसणारी गोष्ट नाहीये, तर ती माणसाच्या मेंदूत आणि मानसिकतेत हजारो वर्षांपासून कोरली गेलेली एक अतिशय खोल स्मृती आहे. यालाच आपण इंग्रजीत सबकॉन्शियस म्हणतो. ही नेणीव इतकी प्रबळ असते ना की आपण वरवर कितीही आधुनिक कपडे घातले, भारी विचार मांडले तरी नकळतपणे आपले पूर्वग्रह आणि आपलं वागणं याच अचेतन मनाकडून चालवलं जातं. आता प्रश्न असा होता की या मानसिक समस्येशी लढायचं कसं? यासाठी त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवाद नावाची एक नवीन संकल्पना उभी केली. ऐकायला थोडं जड वाटेल, पण याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे त्यांनी पारंपरिक मार्क्सवादावर टीका केली, कारण तो फक्त बाहेरच्या किंवा जागृत मनावर भर देतो.
दुसरी पायरी म्हणजे त्यांनी माणसाचं अचेतन मन समजून घेण्यासाठी सिग्मंड फ्रॉइडच्या प्रसिद्ध मनोविश्लेषणाचा आधार घेतला आणि सर्वात कळीची तिसरी पायरी म्हणजे खास भारतीय मनाची मीणीव पकडण्यासाठी त्यांनी दिग्नाग या महान बौद्ध तत्त्वज्ञानाची ज्ञानमीमांसा वापरली. मार्क्स, फ्रॉइड आणि दिग्नाग या तिघांचा हा समन्वय खरोखरच अत्यंत नाविन्यपूर्ण होता. आणि या संपूर्ण मांडणीतून हे स्पष्ट होतं की पाटील यांचा असा ठाम विश्वास होता की तुम्ही नुसतंच संपत्तीचं किंवा जमिनीचं समान वाटप केलं तर इथली क्रांती पूर्ण होणार नाही. जोपर्यंत माणसाच्या मनातील जातीची आणि विषमतेची ही नेणीव मुळासकट पुसून काढणारे एक मोठं मानसिक महाप्रबोधन होत नाही, तोपर्यंत कोणताही बदल हा फक्त वरवरचाच राहील. म्हणजे खरी क्रांती ही माणसाच्या मनाच्या गाभारातूनच सुरू व्हायला हवी. अर्थात कोणत्याही नव्या सिद्धांतावर काही आक्षेप हे असतातच. आता आपण या सिद्धांतावर झालेल्या टीका आणि त्याच्या मर्यादा तटस्थपणे पाहूया. रावसाहेब कसबे आणि इतर अनेक अभ्यासकांनी पाटील यांच्या मांडणीवर काही महत्त्वाचे आक्षेप नोंदवले आहेत. एक प्रमुख टीका अशी आहे की पाटील हे भक्कम अशा पुरातत्वीय पुराव्यांपेक्षा पुराणकथा आणि जुन्या संस्कृत श्लोकांवर जास्त अवलंबून राहिलेले दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रॉइडचं मानसशास्त्र त्यांनी ज्या पद्धतीने वापरलं त्यात थोडा सैद्धांतिक गोंधळ आहे असं अभ्यासकांचं मत आहे. शिवाय या सगळ्या तात्विक गुंतागुंतीमध्ये तळागाळातील लोकांसाठी प्रत्यक्ष काय करायचं याचा एखादा ठोस आर्थिक आणि कृती आराखडा मात्र त्यांच्याकडून उभा राहू शकला नाही. आणि हो, डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतराविषयी त्यांनी घेतलेली भूमिका ही अनेक विद्वानांना खूपच ताठर आणि अवाजवी वाटते. या सगळ्या चर्चेनंतर आपण आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे म्हणजेच अपूर्ण क्रांती या टप्प्याकडे आलो आहोत. शरद पाटील यांच्या संशोधन पद्धतींवर आणि त्यांच्या सिद्धांतांवर शैक्षणिक वर्तुळात कितीही मतभेद असले तरी त्यांनी उपस्थित केलेला एक मूळ प्रश्न आजही आपल्यासमोर आवासून उभा आहे. जर जातीव्यवस्थेची पाळमुळं आपल्या मानसिकतेत, आपल्या नेणिवेत इतकी खोलवर रुजलेली आहेत, तर फक्त कायदे बदलून किंवा बाह्यव्यवस्था बदलून आपण खरोखरच समाजात समता आणू शकू का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.